न्यायाकडून 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ संघटनेच्या 7 जणांविरोधात चार्जशीट, पाकिस्तानी दहशतवादी हस्तक साजिद जट यांचंही आरोपी म्हणून नाव। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची एनआयएकडून आरोपपत्रात माहिती देण्यात आली। गुंडा बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांची छापेमारी। पुणे पोलिसांना 3 पिस्तूल, 20 ते 22 लाखांची रोकड सापडल्याचा अंदाज आहे। सायलेन्सर असलेली बंदूक पुणे पोलिसांकडून जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यात भाजप स्वतंत्र लढणार असल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी कामाला लागली आहे। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे स्पष्ट होणार आहे। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही समोरासमोर लढेल आणि त्यातच अजित पवार हे पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाले काय करायचो किंवा आमचे मित्रपक्ष शेका पक्ष होता तेव्हा किंवा इतर आरपीआय आठवले साहेब तेव्हा आमच्याबरोबर काही काळाचे होते, तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या। आणि पुण्यात भाजप स्वतंत्र लढणार असल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी आता कामाला लागली। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे स्पष्ट होणार आहे। ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादी। अरे बाबा, आता निवडणूक जाहीर झाली। आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचा पुनरुच्चार वर्षा गायकवाडांनी केलाय। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडलेली आणि शेवटी हे इलेक्शन होत असताना आमची भूमिका होती, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये संविधान हा धागा होता। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण शब्द शिवा देणं हे आमची संस्कृती नाही। मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत। आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। मालवणमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती आणि यावेळी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात काही रोकड सापडली होती। या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून भाजप पदाधिकाऱ्याला क्लीन चिट देण्यात आली, तर पुढील तपास आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे। दरम्यान रोकड बेडरूममध्ये आढळली। पैसे मतदारांना वाटताना निदर्शनास आलं असतं तर गुन्हा ठरला असता, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं। आता ही जी रक्कम आहे ही एक रक्कम ऍक्च्युअली बेडरूम मध्ये होती, बेडरूम मध्ये जप्त करण्यात आली आणि बेडरूम मध्ये जे कारण की हे मतदारांना वाटप करताना असं ऍक्च्युअली त्याच्यामध्ये निदर्शनास आलं नाही मतदारांना ऍक्च्युअली, आणि मतदारांना वाटप करताना निदर्शनास आलं तर तो डेफिनेटली गुन्हा ठरला असता। मात्र ही बेडरूम मध्ये दिसून आल्यामुळे त्याच्यामुळे ही केस जी आहे ती केस तिथले जे कलेक्टर आहेत, कलेक्टर सिंधुदुर्ग यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे दिलेली आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत त्याचं इन्व्हेस्टिगेशन